नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अम्मा शालिनीला म्हणते की हे दूध नाहीये, रक्त आहे, लाल बुंद. आजपर्यंत तू रक्तच पित आली आहेस ना, मग आता पी. शालिनी त्या ग्लासाकडे पाहते तर चक्क त्याच्यामध्ये लाल पाणी असतं. ती खूप घाबरते आणि पाहुणीला आवाज देते. पाहुणी धावतच येते आणि काय झालं असं विचारते. शालिनी म्हणते की तू रक्त आणून दिलंस का मला प्यायला, घेऊन जा हे. पाहुणी म्हणते की अहो दूधच आहे ते. आदिराज म्हणतो की गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला, दुधाचाच ग्लास आहे तो. नित्य सुद्धा म्हणते की अहो दूधच आहे ते, प्या. शालिनी घाबरतच म्हणते की नाही, रक्त आहे ते. आणि अचानक तिला तिथे कोणीही नसल्याचा भास होतो. त्यानंतर सर्वजण तिला रक्ताचा ग्लास घेऊन येताना दिसतात. आदिराज म्हणतो की मालकीनबाई, तुम्ही माझ्या हातून दूध नाही पिणार का? ती घाबरतच नाही नाही अशी ओरडत असते. तिला सर्वजण दूध पिण्याचा आग्रह करत असतात आणि ती नाही नाही असं बोलत असते. ती घाबरतच सोफ्यावरून उडी मारते आणि टेबलवर जाऊन बसते. सर्वांना जा जा असं बोलत असते. राजमा म्हणते अहो घ्या मालकीनबाई. नित्या म्हणते की त्यांचं काय ऐकतायत, तुम्हाला हे रक्त दिसतंय ना, मग घ्या ना. माई, दादा, उदयदादा, मल्हारदादा, देवकी, जयदीप, गौरी सगळ्यांचं रक्त आहे हे, घ्या. आदिराजही रागात म्हणतो की घ्या मालकीनबाई. अम्मा म्हणते घे ग, दूध असतंय ते घे. शालिनीच्या कानामध्ये आता सर्वांचा एकच आवाज घुमत असतो. ती मोठ्यानेच नाही अशी किंचाळते. विमल तिला भानावर आणते आणि म्हणते की इतकं कशाला घाबरताय तुम्ही. शालिनी खूप डचकते, गांगरल्यावाने सगळ्यांकडे पाहतच असते. आदिराज म्हणतो की मालकीनबाई, तुम्हाला पुन्हा भास होत आहेत का? विमल म्हणते अहो रक्त लाल असतं ना, हे सफेद आहे, हे दूधच आहे, घ्या ना. सोमा म्हणतो की अहो मॅडम साहेब, खरंच ते दूध आहे, आपल्या पाहुणीने आणलं होतं ना, तुम्ही या बरं खाली. पाहुणी सुद्धा म्हणते की मालकीनबाई, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का? दूधच आहे ते, अगोदर तुम्ही खाली या. शालिनी मात्र तिथेच कोपऱ्यामध्ये बसलेली असते. सर्वजण तिला टेबलवरून खाली घेतात आणि तिला दूध प्यायला देतात. शालिनी तिच्या त्या दुधाच्या ग्लासाकडे पाहतच राहते. इकडे लवली आणि संध्या रस्त्याने जाताना मोठमोठ्याने हसत असतात. आपण हा सर्व प्रसंग मिस केला असं बोलतात. संध्या म्हणतो अरे ही तर आता सुरुवात आहे. लवली म्हणतो या सुरुवातीचा शेवट व्हायलाच नाही पाहिजे. तिने जे काही केले ना, त्याचा हिशोब तिला जन्मभर द्यात राहावा असं वाटतंय. शालिनी कधीच मेली नाही पाहिजे, म्हणजे तिला रोज मरायला मिळेल. स्वतःच्या नवऱ्याला मारलंय, सासू सासऱ्यांना मारलंय संत्या म्हणतो, आणि आपल्या जयदीप गौरीला सुद्धा. त्या दोघांना तर जिवंत जाळलंय तिनं. लवली म्हणतो म्हणूनच आपण तिला जिवंतपणे जाळत राहायचं. दोघे एकमेकांना टाळ्या देतात आणि हसत तिथून निघून जातात. इकडे डॉक्टर शालिनीला चेक करतात आणि शालिनी त्यांना विचारते काय झालं, मरणार का मी लवकर? डॉक्टर सांगतात की तुमची अवस्था खूप नाजूक आहे, पल्ससुद्धा तुमचे इरेग्युलर आहेत. जास्त ताण घेऊ नका, नाहीतर तुमच्या जीवावर बेतू शकतं. काही हरकत नाही, आपण थोडे औषध चेंज करू, त्याने आराम मिळेल तुम्हाला. शालिनी विचारते की झोप येईल ना त्याने मला? डॉक्टर हो असं बोलतो. पाहुणे लगेच रडतच येते की मालकीनबाईंना काही जर झालं तर मी परत पोरगी होणार, माझं कोण आहे आता या जगामध्ये, आणि असं म्हणून रडू लागते. विमल म्हणते अगं काही होणार नाही त्यांना, तू कशाला इतकी टेन्शन घेतेयस? ती शालिनीला म्हणते की नेमकी काय होते तुम्हाला, कशाचा इतका धचका घेतलाय तुम्ही? नित्य म्हणते हां शालिनी मॅडम, एकदा सांगूनच टाका की तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते. सोमा चिडून म्हणतो की भीती वाटते की कोणी त्यांना घाबरवतंय, हे मी नक्की शोधून काढेल. नित्या म्हणते म्हणजे तुमचा कोणावरती संशय आहे का? असेल तर सांगा, आदिराज लगेच त्याचा बंदोबस्त करील. सोमा म्हणतो अजून तर काही संशय नाही कुणावर, पण बघूयात. पाहुणी म्हणते आणि असल संशय तर तो तुला कशाला सांगू? शालिनी सर्वांवर चिडते आणि शांत राहा, मला त्रास होतोय असं बोलते. आदिराज म्हणतो की मालकीनबाई, तुम्हाला काहीही गरज लागली ना तरी मला कळवा. नित्या म्हणते की आदिराज, मनाच्या खेळामध्ये तू त्यांना काय मदत करणार आहेस? ते त्यांचं त्यांनाच सावरून घ्यावं लागणार, हो की नाही शालिनी मॅडम? विमल म्हणते हो बरोबर आहे, मनावरच्या ताणाचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आराम करायचा. तुम्ही आराम करा आणि आपण सर्वांनी इथं सगळं बोलून त्यांना कशाला आणखी त्रास द्यायचा. आपण सर्व इथून जाऊयात. आणि मालकीनबाई, तुम्हाला काहीही वाटलं, गरज वाटली तर आम्हाला फोन करा, आम्ही लगेच येतो. ती पाहुणेला म्हणते की पाहुणे काळजी घे आणि चला मॅडम आपण सगळे निघूयात. सर्वजण तिथून निघून जातात. इकडे सर्वजण रेस्ट हाऊसच्या बाहेर येतात. विमल म्हणते की मालकीनबाईंची अशी अवस्था कशाने झाली असेल? ते डॉक्टरसुद्धा, त्यांनी तर डायरेक्ट मानच हलवली. आणि देवी आईला प्रार्थना करते की चांगल्या माणसाची इतकी कशाला परीक्षा घेतेस? विमल आदिराजला म्हणते की मी देवळात जाऊन येते, मालकीनबाईंसाठी प्रार्थना करते. आम्हा तुम्ही येताय का माझ्यासोबत? आम्हा म्हणते की मी येते ना, देवासमोर तर मी लोटांगणच घालते. त्या दोघी तिथून निघून जातात. राजमा म्हणते किती बिथरली आहे ग ती शालिनी, पूर्ण खुळ्यासारखी करते.
नित्या म्हणते एवढी खुश होऊ नकोस, त्यांची नजर असू शकते आपल्यावरती. राजमा म्हणते पण एक ना एक दिवस ते शालिनीला खूळ लागणारच. आदिराज म्हणतो अजून काय लागायचं बाकी आहे. नित्या म्हणते की जयदीपला असंच औषध पाजून वेडं करून सोडलं होतं त्यांनी, आता आपणही तेच करायचं. इतक्यात पाहुणी गॅलरीमध्ये येते आणि तिघांनाही बोलताना पाहते. नित्या म्हणते पण आदिराज तिला पूर्ण वेळ लागेपर्यंत थांबण्यात काहीही अर्थ नाही. आता ती जरा सेन्समध्ये आहे तोपर्यंत ती कबुली जबाब देऊ शकते आणि नेमकी तेव्हाच जर आपण तिथे नसू तर काहीच उपयोग नाही. तिच्यावर नजर ठेवावी लागेल. तितक्यात आदिराजची नजर पाहुणीकडे जाते. तो नित्याला म्हणतो की सोमा आता सावध झाला आहे आणि ती पाहुणी तर आत्तापासूनच आपल्यावरती बाल्कनीत उभी राहून नजर ठेवते. यातून कसं वाचायचं आपण. नित्या म्हणते की यांना कसं गुंडाळायचं ते तू माझ्यावर सोड. मी, लवली आणि संत्या ते सर्व पाहून घेऊ, पण शालिनीला नजर कैदेत आणणं हे तुझं काम आहे. आदिराज म्हणतो आता हे काम झालंच म्हणून समजा. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी आराम करत असते. तितक्यात आदिराज मालकीनबाई असं म्हणत येतो. शालिनी खूप डचकते. आदिराज म्हणतो की मालकीनबाई तुम्हाला इथलं सेफ वाटत नाही ना, कारण तुमच्या मनामध्ये भीती बसली आणि तुम्हाला जर सेफ वाटलं तर तुमच्या मनातली भीती पण जाईल की नाही. सोमा म्हणतो अरे पण आदिराज, मी आणि पाहुणी दोघे पण असतो ना पहाऱ्याला त्यांच्यासोबत. आदिराज म्हणतो तरीसुद्धा मालकीनबाईंनी काल रात्री मला इथं बोलून घेतलंच ना. शालिनी म्हणते की म्हणजे काय म्हणायचं तुला. आदिराज म्हणतो की मी जर इथं असेल ना तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही, म्हणजे तुम्हाला भीती वाटणारच नाही. म्हणजे तुम्हाला जर चालणार असेल तर मी रेस्ट हाऊसवरतीच राहतो. तितक्यात नित्या येते आणि त्यांना चालणार असेल पण मला नाही चालणार हे असं बोलते. आदिराज म्हणतो अहो नित्या मॅडम माझं ऐकून तर घ्या. नित्या नाटक करू लागते. चिडूनच बोलते की काल रात्रीपासून झोपला नाहीयेस तू, रात्रीपासून यांचाच विचार करतोयस आणि मला न विचारता परस्पर इथे येऊन राहण्याचा निर्णय घेतलास तू. आदिराजही ओरडून बोलतो की मालकीनबाईंचे किती उपकार आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, आणि त्यांना त्रास होत असताना मी घरामध्ये निवांत झोपायचं नाही, हे पटत नाही मला. नित्या म्हणते की मागितली का त्यांनी मदत तुझ्याकडे, आणि आपल्या घराकडे कोण लक्ष देणार आहे. आदिराज आपला संसार अजून सुरू सुद्धा झालेला नाही आणि तू इथं येऊन राहण्याचा निर्णय घेतलायस. आदिराज बोलतो की तिकडच्यापेक्षा इकडे माझी जास्त गरज आहे. नित्या म्हणते की अजिबात नाही, तुझी सगळ्यात जास्त गरज आम्हाला आहे. आदिराज म्हणतो की तुम्ही का नाही म्हणताय हे मला चांगलंच माहिती आहे. तुमचं आणि मालकीनबाईंचं भांडण तुमच्याजवळच ठेवा, आमचं आणि त्यांचं नातं वेगळं आहे. अहो बघा जरा यांच्याकडे, माणुसकीच्या नात्याने तरी मला अडवू नका. ती माणुसकी माणसांना दाखवायची असते, असल्या उलट्या काळजाच्या लोकांना बोलतच असते. तितक्यात आदिराज ओरडतो नित्या मॅडम तोंड सांभाळून बोला, माझ्या मालकीनबाईंबद्दल बोलताय तुम्ही. नित्या म्हणते खूप मोठी चूक करतोयस आदिराज तू. आदिराज म्हणतो की चूक की बरोबर हे मला माहीत नाही, पण माझा निर्णय झालाय. मी इथेच रेस्ट हाऊसवरती मालकीनबाईंसोबत राहणार, मग मालकीनबाईंची परवानगी असो किंवा नसो. नित्या शालिनीवरती चिडून बोलते की झालं का तुमचं समाधान, माझा संसार मोडूनच तुम्हाला चैन मिळणार का. आदिराजही ओरडतो बाद झालं आता तुमचं, घरी जा आणि माझी कपडेची बॅग पॅक करा, घ्यायला येतो मी, निघा आता इथून. नित्या देखील चिडतच मी बायको आहे तुझी, नोकर नाही असं म्हणून तिथून रागात निघून जाते. शालिनी मनातून खूप खुश झालेली असते आणि म्हणते की वा, इतके दिवस जे मी इतके उपद्व्याप करून सुद्धा घडलं नाही ते या आजारपणाने सहज घडून आणलं, आता मजा येणार. इथे आणि राजमा बसलेले असतात. त्यावेळेस नित्या म्हणते की तुला सांगते त्या आदिराजसोबत भांडताना मला खूप मजा आली, शालिनी माझ्याकडे बघतच होती. राजमा म्हणते पण तुमची ही भांडणं तिला खरी वाटली ना. नित्या म्हणते म्हणजे काय. आदिराज मला म्हणाला की घरी जा आणि माझे कपडे पिशवीत भरून ठेवा, मी पण काही कमी नाही आहे. मी काय म्हणाले माहिती आहे, बायको आहे तुझी, नोकर नाही. राजमा म्हणते की म्हणजे तिला 100% खरंच वाटलं असणार. नित्या म्हणते राजमा पण आदिराज माझ्याशी भांडला, आवाज चढवून बोलला, मला क्षणभर वाईट वाटलं ग. तितक्यात विमल आणि अम्मा तिथं येतात. विमल विचारते का बरं काय झालं, राजाने का तुमच्यावरती आवाज चढवला. नित्या घाबरते. विमल तिला पुन्हा विचारते की मला नीट सांगा तो का भांडला तुमच्याशी. अम्मा लगेच म्हणते की विमल अक्का, नवरा बायकोच्या भांडणामध्ये शहाण्याने पडायचं नसतं, हे चालतच असतं हो. विमल म्हणते पण मला नाही चालणार, कितीही झालं तरी बायकोवरती आवाज करायचा नसतो, सांगा बरं काय झालं. नित्या सांगते काही नाही, त्याला त्याच्या मालकीनबाईंची काळजी वाटते ना, म्हणून त्याला तिथे थांबायचं होतं. विमल म्हणते त्याला त्याच्या मालकीनबाईंची काळजी आहे हे कळते मला, समजतंय, पण म्हणून काय असं बोलायचं त्यांनी. नित्या म्हणते नाही नाही, मला वाईट वाटेल असं तो काहीच बोलला नाहीये. विमल म्हणते उगं तुम्ही नवऱ्याची बाजू घेऊ नका, आता त्याला येऊ देत, चांगलीच फैलावर घेते की नाही बघा त्याला. हे काय असे संस्कार केले का आम्ही त्याच्यावरती, हे आवाज चढवायचे संस्कार माझे नाहीत. आणि विमल रागातच घरामध्ये निघून जाते.
आम्हा हसतच म्हणते की गौरी, हे भांडण तुला चांगलंच महागात पडलं इथं. राजमा म्हणते, याला म्हणतात मस्करीची कुस्करी. आता खरी मजा येणार. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आदिराजने बॅग भरलेली असते. नित्या त्याला म्हणते की हे तुझं वागणं काही बरोबर नाही. आमचा काही विचार आहे का नाही? आदिराज म्हणतो की हे काही तुमचं पटत नाही मला. तुम्हाला सर्व माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही असं करताय. इकडे रेस्ट हाऊसवरती एक बाबा आलेला असतो. त्याच्या हातामध्ये खडा असतो. तो घरभर तो खडा फिरवतो आणि म्हणतो की सांग, तुला इथं कोणी आणलं आहे? त्यावेळेस सर्वजण तिथे असतात. तो माणूस म्हणतो की नित्या अधिकारी. आता सर्वांना धक्काच बसतो. शालिनी म्हणते, तुला हे नाव कसं काय माहिती? तो व्यक्ती सांगतो की ती नित्या अधिकारी तुझ्या मुळावर उठलीये. आता हे सर्व ऐकल्यानंतर आदिराजला धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा.